नालासोपाऱ्यामध्ये एका बंद इमारतीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत विरोधकांची उद्या बैठक। बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये घोळ, जुईनगरमधील नाझमीन काजी यांचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नवी मुंबई मनसेकडून शंका उपस्थित। भाजपकडून पुन्हा एक है तो सेफ है नाऱ्याचा पुनरुच्चार, मुंबई पालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून हिंदू मतांसाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन, सर्व अभियान ताकदीनं राबवा, मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये सूचना। सर्वपक्षीय मोर्चाला भाजप आवाज, मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या अभियानानं उत्तर देणार। सर्वपक्षीय मोर्चावेळी भाजप कार्यकर्ते मुंबईकरांच्या घरोघरी जाणार, मतदार यादीमधील त्रुटी तपासण्याचे देखील कार्यकर्त्यांना आदेश, शेलार आणि अमित साटम यांचे निर्देश। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना 2017 मध्ये जिंकलेल्या जागांसाठी आग्रही। 2017 साली शिवसेनेनं एकूण 84 जागा जिंकल्या होत्या। आता जवळपास 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत। ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही, तर माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार करू, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। मुंबईमधील विविध क्लबचे सदस्य सायंकाळी शरद पवारांची भेट घेणार। MCA निवडणुकीमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप चुकीचा, खेळासंबंधित व्यक्तीकडे अध्यक्षपदाची धुरा द्या, अशी मागणी MCA पदाधिकारी शरद पवार यांना करणार।